सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मीला आपल्या जीवनात खरोखर आमंत्रित करायचं आहे का? म्हणजेच तुम्हाला माता लक्ष्मीचा साक्षात अनुभव घ्यायचा आहे का? तर आपण आज सोप्या पण प्रभावी सेवा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जे प्राचीन काळापासून आणि शास्त्र लोक परंपरा आणि आजच्या युगातही कार्य करतात, ज्या आज मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहेत त्या, तर चला जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, ती आहे मनाची शुद्धता. घराची शुद्धता. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता, सुगंध आणि सुव्यवस्था असते. सकाळी झाडू मारणे, घर पुसणे, दिवा लावणे, थोडेसे फूल ठेवणे हे करणे लहान जरी वाटत असले, पण देवी लक्ष्मी मातेला ह्या गोष्टी खूप आवडतात मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची भावना जागृत करणं. रात्री झोपण्याआधी ह्या 3 गोष्टींसाठी देवीला धन्यवाद देणं जे तुम्हाला मिळालं आहे. जेवढी कृतज्ञता तितकी देवी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते, हे खरं आहे. देवी लक्ष्मी माता चंचल आहे. जितके दान धर्म करा तितकी ती परत येते असं म्हणतात. दान आणि उदारता महत्त्वाची आहे. छोटी की होईना रोज काही ना काही दान करावं. पैसे, अन्न, वस्त्र, वेळ, हसरा चेहरा आणि निस्वार्थी मन या गोष्टी आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर कमाई आणि खर्च ह्यात प्रामाणिकपणा असावा. बेकायदेशीर छळानं मिळवलेला पैसा लक्ष्मी माता कधीच स्वीकारत नाही. प्रामाणिक कमाई, वाजवी खर्च आणि बचत ह्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि स्थिर होते. तसेच मार्गशीर्ष महिना देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप योग्य आहे. म्हणजे तसं तर धरलं तर वार शुक्रवार हा देवीचा विशेष वार आहे. पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची पूजा पाठ करून तुम्हाला हवं ते तुम्ही देवीकडून मिळवू शकतात मित्रांनो. त्या दिवशी म्हणजे वार शुक्रवारी ह्या दिवशी देवीसमोर तुम्ही स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवीशी खास संवाद करू शकतात. त्यासाठी देवीसमोर एक छोटा दिवा लावावा आणि खडीसाखर आणि धने यांचा नैवेद्य ठेवावा. देवी पुढे हात जोडून प्रार्थना करावी की देवी महालक्ष्मी, मी माझं जीवन शुद्ध, उद्धार आणि पवित्र करण्याचा प्रयत्न करत आहे. मला तुमची कृपा आणि मार्गदर्शन हवं. एवढं म्हणून तुम्हाला जो देवीचा मंत्र आहे तो 11, 21 किंवा 108 टाईम जप करायचा आहे. जो हो तुम्हाला येतो तो मंत्र मित्रांनो. देवीचे भरपूर असे मंत्र आहेत, पण त्याच्यातला खास असा एक मंत्र आहे जो तुम्हाला मी आज सांगणार आहे. तो मंत्र म्हणजे देवीचा बीज मंत्र. तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. मंत्र परत एकदा ऐका मित्रांनो. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. या मंत्राचा जप करावा. हा साधा सोपा मंत्र आहे जो आपण लक्ष्मी माते संवाद साधण्यास बोलू शकतो. लक्ष्मी मातेला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही. त्या म्हणजे ओरडणं, रडणं, भांडणं, अविचित्र बोलणे, फाटकं तुटकं घरात ठेवणे, रात्रीच्या वेळी झाडू मारणे, पुसणे, रात्रीच्या टायमाला कचरा बाहेर काढणे, तसेच अतिप्रमाणात खर्च, उधळेपणा, कर्जबाजारीपणा हे देवीला अजिबात आवडत नाही मित्रांनो. म्हणून ह्या गोष्टी चुकूनही आपल्या आतून घडू देऊ नये याचं लक्ष ठेवावं. रात्री 2 मिनिटासाठी तरी तुम्ही देवीशी संवाद नक्की साधू शकतात. ही पण खूप प्रभावी सेवा आहे. दोन्ही हात जोडून देवी मातेला सांगा, हे माता लक्ष्मी, मी जे काही आज कमवले आहे, मिळवलं आहे ते तुमचंच आहे. उद्या मला तेवढी बुद्धी, शक्ती आणि संधी द्या की मी तुमच्या नावाने अधिक समृद्ध निर्माण करू शकेन आणि इतरांनाही देऊ शकेन. एवढं केलं ना मित्रांनो, तरी तुम्हाला 21 किंवा 40 दिवसात लक्ष्मी मातेचे संकेत दिसायला लागू शकतात. नवीन मार्ग उघडतील, अनपेक्षित मदत मिळेल. कारण देवी लक्ष्मीला पूजाच नाही तर प्रामाणिकपणा आणि चांगलेपणाचे वर्तन आवडते. मित्रांनो, शुक्रवारी 51, 21 किंवा 108 टाईम तुम्ही धन आकर्षण करण्यासाठी बीज मंत्र करू शकतात. यामुळे देवी माता आपल्या घरात आकर्षित होते. व्यापारी, उद्योगवाले किंवा गृहिणी सर्वांना याचा लाभ मिळू शकतो. तसेच श्री सूक्तमधील माता लक्ष्मीचा मूळ स्तोत्र म्हणावा.
कारण हा स्तोत्र सर्वात जास्त श्रेष्ठ मानला गेला आहे. मित्रांनो, घरामध्ये खास करून सायंकाळी घंटा किंवा शंखनाद नक्की करावा. यामुळं काय होतं, दिवसभरात जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. मित्रांनो, हे काही खास आणि लहान लहान उपाय ज्यामुळं माता लक्ष्मीचा वास व अपार कृपा तुमच्यावर होऊ शकतं. तर मित्रांनो, नक्की करून पहा आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास करा. तुमच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करू. नमस्कार मित्रांनो.